चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट एक्सरसाइज 2.2 त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 8 आपले 6 पर्यंत एक्झाम्पल झालेले होते. एक्झाम्पल नंबर 8 आहे फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा सच दॅट 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा. तर यावरून पहा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्यूट अँगल थीटा हा फाइंड करायचा आहे. तर दिलेलं जे आहे त्यावरून आपण फाइंड करणार आहोत थीटा. तर इक्वेशन काय दिलेलं आहे पहा, 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा हे दिलेलं आहे. आता आपल्याला आयडेंटिटी माहित आहे. आयडेंटिटी कोणती पहा, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आपल्याला माहित आहे. मग tan स्क्वेअर थीटा म्हणजेच व्हॅल्यू किती मिळेल, इथे +1 आहे, हा पुढे घेतलं तर काय होईल -1. म्हणजेच आपल्याला tan स्क्वेअर थीटाच्या ऐवजी काय व्हॅल्यू टाकता येईल, कारण सेक थीटामध्ये कन्व्हर्ट का करायचं, इथे सेक थीटा दिलेला आहे म्हणून आपण tan थीटाचं कन्व्हर्शन सेक थीटामध्ये करत आहोत. तर tan स्क्वेअर थीटा म्हणजेच किती येतं, सेक स्क्वेअर थीटा -1 ही व्हॅल्यू आपण टाकली आहे. आता +3 इक्वल टू 9 सेक थीटा, 9 सेक थीटा. देअरफॉर आता 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल, 5 tan स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा -5 प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा. देअरफॉर 5 सेक स्क्वेअर थीटा आणि ही जी टर्म आहे RHS ला ती आपण LHS ला घेऊ, म्हणजे काय होईल, प्लसचं मायनस होईल, -9 सेक थीटा आणि -5 प्लस 3 म्हणजेच किती राहतील, -2 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते पहा, म्हणजेच कोणत्या फॉर्म मध्ये, ax² प्लस bx प्लस c ह्या फॉर्म मध्ये आहे. मग 5 मल्टिप्लाय -2 हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे पहा. 5 मल्टिप्लाय -2 म्हणजेच किती होतात, -10 हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ऍडिशन -9. मग असे फॅक्टर कोणते आहेत, -10 प्लस 1 म्हणजे ऍडिशन केलं तर -9 येईल आणि -10 मल्टिप्लाय 1 म्हणजे मल्टिप्लिकेशन -10 येईल. अशा पद्धतीने हे दोन फॅक्टर पडतात. आता इथे व्हॅल्यू लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर 5 सेक स्क्वेअर थीटा -10 सेक थीटा प्लस सेक थीटा -2 इक्वल टू 0. अशा फॉर्म मध्ये आपल्याला दोन फॅक्टर लिहिता येतात. आता पहिल्या दोन टर्म्स मध्ये कॉमन किती येईल, 5 सेक थीटा. मग 5 सेक थीटा आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये किती येतं, सेक थीटा -2 येईल आणि इथे या दोन टर्म्स मध्ये +1 कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये येतं सेक थीटा -2 इक्वल टू 0. देअरफॉर आता फर्स्ट फॅक्टर येतो 5 सेक थीटा +1 आणि सेकंड फॅक्टर काय येतो, सेक थीटा -2 इक्वल टू 0. अशा पद्धतीने दोन फॅक्टर आपल्याला मिळतात. आता फर्स्ट फॅक्टर इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर इक्वल टू 0 असे दोन फॅक्टर्स आहे, म्हणून स्टेप काय येईल, देअरफॉर 5 सेक थीटा +1 इक्वल टू 0 और सेक थीटा -2 इक्वल टू 0. देअरफॉर आता 5 सेक थीटा इक्वल टू किती येईल, -1. देअरफॉर सेक थीटा इक्वल टू -1/5 अँड सेक थीटाची सेकंड व्हॅल्यू काय येते, सेक थीटा इक्वल टू 2. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू येतात का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर सेक थीटाचा रेंज सेट आपल्याला माहित होता. सेक थीटाचा रेंज सेट काय होता, R- ओपन इंटरव्हल -1 to 1 किंवा सेक थीटाच्या ह्या ज्या व्हॅल्यू येतात ह्या येतात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, म्हणजे 1 पेक्षा मोठ्या असतील किंवा 1 असेल, आणि सेक थीटाच्या व्हॅल्यू आहेत ह्या लेस दॅन ऑर इक्वल टू -1 आहेत. म्हणजे सेक थीटाच्या व्हॅल्यू ह्या -1 पेक्षा लहान असतील किंवा -1 असतील, अशा या सेक थीटाच्या व्हॅल्यू येतात. सेक थीटा लाईज बिटवीन, म्हणजे सेक थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड सेक थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू -1. म्हणजे सेक थीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठ्या असेल किंवा 1 असेल आणि सेक थीटाची व्हॅल्यू -1 असेल किंवा -1 पेक्षा लहान असतील. तर आता ह्या दोन पैकी कोणत्या व्हॅल्यू येतात का दोन्ही येतात हे चेक करू आपण. इथे सेक थीटा 2 आहे, याचा अर्थ 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे ही व्हॅल्यू नक्कीच येईल. आता ही व्हॅल्यू चेक करू आपण, -1/5 आणि -1/5 ही जी व्हॅल्यू आहे ही -1 पेक्षा कशी आहे, मोठी आहे.
म्हणजेच आपण जर नंबर लाईन अशा पद्धतीने ड्रॉ केली तर इथे काय येतं 0 आणि इकडे ह्या साईडला किती +1 आणि ह्या साईडला किती असतं -1 आहे. मग -1 आणि -1/5 -1/5 म्हणजे -0.2 आणि -0.2 साधारण ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू असेल म्हणजे 0च्या ह्या साईडला ही व्हॅल्यू आहे. मग ही जी ह्या साईडच्या ज्या व्हॅल्यू येतात म्हणजे RHS साईड -1च्या RHS साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या -1 पेक्षा सगळ्या मोठ्या आहेत आणि ह्या साईडच्या ज्या व्हॅल्यू असतात म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या -1च्या लेफ्ट हँड साईड तर ह्या साईडच्या व्हॅल्यू असतात त्या -1 पेक्षा लहान असतात. मग -1/5 ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे -1 पेक्षा मोठी आहे म्हणजेच ही व्हॅल्यू सेक थिटाची व्हॅल्यू -1/5 येणार नाही. फक्त कोणती येईल मग सेक थिटा = 2 येईल. देअरफॉर सेक थिटा नॉट इक्वल टू -1/5 and therefore only sec theta equal to 2. Only sec theta equal to 2. Therefore sec theta जर 2 असेल तर cos theta ही व्हॅल्यू किती येते 1/2 येते आणि त्यावेळेला थीटा किती असतो मग 60 डिग्री. थीटा इक्वल टू 60 डिग्री और काय लिहितात π/3 इन रेडियन. अशा पद्धतीने आपल्याला हा थीटा ॲक्यूट अँगल या ठिकाणी मिळतोय. आता एक्झाम्पल नंबर 7 पाहूया आपण. Example number 7. Find the acute angle theta such that 2 cos square theta equal to 3 sin theta. तर याचं सोल्युशन पहा. दिलेलं काय आहे 2 cos square theta equal to 3 sin theta equal to 3 sin theta. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची ॲक्यूट अँगल थीटा म्हटलेला आहे आणि देअरफॉर आता 2 मल्टिप्लाय cos स्क्वेअर थिटा याची आयडेंटिटी आपल्याला यूज करता येईल म्हणजे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि देअरफॉर cos स्क्वेअर थिटा म्हणजेच किती येतं 1 - sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 3 sin थिटा आणि देअरफॉर आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती लिहाल 2 × 1 -2 × sin स्क्वेअर थिटा आणि ही व्हॅल्यू इकडे घेऊ आपण म्हणजे किती येईल -3 sin थिटा -3 sin थिटा इक्वल टू 0 and therefore -2 sin square theta -3 sin theta plus 2 equal to 0 ह्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन लिहिलं. therefore मायनस ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं 2 sin square theta plus 3 sin theta -2 equal to 0 is quadratic equation in sin theta. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळत आहे तर इथे पहा ऍडिशन +3 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -4 आलं पाहिजे म्हणजे फॅक्टर्स कोणते येतात मग 4 आणि -1 म्हणजे इथे पहा -4 हे मल्टिप्लिकेशन येण्यासाठी कोणतं लिहावं लागेल +4 -1 आणि हे दोघांचं ऍडिशन किती येतं +3 येतं. देअरफॉर 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 4 sin थिटा मायनस sin थिटा -2 इक्वल टू 0 आणि देअरफॉर आता पहिल्या दोन टर्म्स मध्ये कॉमन किती 2 sin थिटा येईल ब्रॅकेटमध्ये किती येतं sin थिटा आणि ह्या ठिकाणचा +2 येईल नंतर -1 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये sin थिटा +2 इक्वल टू 0 आणि देअरफॉर 2 sin थिटा -1 आणि सेकंड फॅक्टर येतो sin थिटा +2 equal to 0 and therefore 2 sin theta -1 equal to 0 or sin theta +2 equal to 0 sin theta +2 equal to 0 and therefore 2 sin theta equal to 1 and sin theta या ठिकाणी सेकंड वरून काय येईल -2 येईल and therefore sin theta equal to 2 sin theta जर 1 असेल तर sin theta ची व्हॅल्यू किती येईल 1/2 आणि सेकंड व्हॅल्यू काय मिळते sin theta equal to -2 येईल. आता sin theta चा जो रेंज सेट आहे sin theta चा रेंज सेट म्हणजे sin theta ची व्हॅल्यू लाईज बिटवीन -1 and +1 म्हणजे या ज्या व्हॅल्यू आहे sin theta च्या या कुठून कुठपर्यंत येतात लाईज बिटवीन क्लोज इंटरव्हल -1 to +1 म्हणजे sin थिटा कोणत्याही व्हॅल्यू असतील तर त्या ह्याच दरम्यान व्हॅल्यू येतात -1 आणि +1 च्या दरम्यान.
मग 1/2 म्हणजेच किती 0.5, तर ह्या दरम्यान व्हॅल्यू आहे 0.5 म्हणजे -1 to 1च्या दरम्यान आहे. तसंच साइन थिटा इक्वल टू -2, -2 असेल तर ही व्हॅल्यू -1 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही व्हॅल्यू येणार नाही. देअरफॉर साइन थिटा नॉट इक्वल टू -2, देअरफॉर ओनली साइन थिटा इक्वल टू 1/2. साइन थिटा 1/2 असेल तर थिटा किती येतं 30 डिग्री और π/6 रेडियन. 30 डिग्री और π/6 रेडियन ही ॲक्यूट अँगल अशा पद्धतीने आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळवता येते. नंबर 9, एक्झाम्पल नंबर 9, साइन थिटा, फाइंड व्हॅल्यू ऑफ साइन थिटा सच दॅट 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 4. आता इक्वेशन पहा काय दिलेलं आहे, 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 4 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे साइन थिटा. आता याचं सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. दिलेल्या इक्वेशन वरून आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 3 cos थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 4. मग आपण असं लिहू 3 cos थिटा इक्वल टू 4 मायनस 4 साइन थिटा. म्हणजेच दोनपैकी कोणतीही टर्म आपण पुढे घेतली, म्हणजे 4 साइन थिटा चालेल किंवा ही टर्म पुढे घेतली तरी चालते. आता दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, ऑन स्क्वेअरिंग वी गेट दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर काय येईल 3 cos थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस 4 साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता याचा स्क्वेअर किती येतो 3 cos थिटाचा 9 cos स्क्वेअर थिटा आणि इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. देअरफॉर 4 स्क्वेअर किती झाले 16. आता मायनस 2ab म्हणजे 4 मल्टिप्लाय 2 किती होता 16 मल्टिप्लाय 2 32 साइन थिटा मायनस 2ab आणि आता प्लस बी स्क्वेअर म्हणजे 16 साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर आता आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची, म्हणून कॉस स्क्वेअर थिटाचं कन्व्हर्शन आपण साइन स्क्वेअर थिटामध्ये करूया. मग साइन स्क्वेअर थिटा याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आयडेंटिटी वापरू आपण. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर 9 इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 16 मायनस 32 साइन थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर ब्रॅकेट सॉल्व केला तर 9 मल्टिप्लाय 1 9 येईल, मायनस 9 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 16 मायनस 32 साइन थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर आता इथे मायनस 9 साइन स्क्वेअर थिटा आहे, इथे आहे 16 साइन स्क्वेअर थिटा. मग ही टर्म आपण ह्या साईडला घेऊ, मायनसचं काय होईल प्लस. मग 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा किती झाले 25 साइन स्क्वेअर थिटा. मिडल टर्म येईल मायनस 32 साइन थिटा आणि 16 हा इथे 9 आहे प्लस 9 तो पुढे घेतला तर किती होतात -9. मग 16 मायनस 9 म्हणजेच किती राहिले 7 प्लस 7 इक्वल टू 0 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साइन थिटा. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. आता पुन्हा याचे आपल्याला फॅक्टर पाडावे लागतील आणि फॅक्टर कोणते 25 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन -32 म्हणून फॅक्टर कोणते येतात 25 आणि 7च येतील, -25 आणि -7. साइन स्क्वेअर थिटा मायनस 25 साइन थिटा मायनस 7 साइन थिटा प्लस 7 इक्वल टू 0. म्हणजे फॅक्टरचं काय केलं आपण 25 मल्टिप्लाय 7 हा प्रॉडक्ट आला पाहिजे आणि ऍडिशन -32 म्हणून हे दोन्हीच फॅक्टर येतात, -25 आणि -7 हे दोन्हीचे फॅक्टर येतात. मग 25 पहिल्या 2 नंबरमध्ये कॉमन काढलं आणखी साइन थिटा कॉमन येईल. ब्रॅकेटमध्ये किती येतं या ठिकाणचा साइन थिटा येईल पहिल्या टर्मचा आणि दुसऱ्या टर्ममध्ये -1 येईल. आता नंतरच्या 2 टर्म्समध्ये -7 कॉमन, ब्रॅकेटमध्ये येतं साइन थिटा -1 इक्वल टू 0. देअरफॉर आता फर्स्ट ब्रॅकेट 25 साइन थिटा -7 आणि सेकंड फॅक्टर येतो साइन थिटा -1 इक्वल टू 0. देअरफॉर फर्स्ट फॅक्टर इक्वल टू 0 और साइन थीटा सेकंड फैक्टर इक्वल टू 0. देयरफॉर साइन थीटा -1 इक्वल टू 0. देयरफॉर आता इथे 25 साइन थीटा इक्वल टू किती लिहिता येईल 7 आणि 25 ने डिवाइड केलं
तर साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळते 7/25 आणि सेकंड व्हॅल्यू काय येते साइन थिटा इक्वल टू 1. आता ही जी व्हॅल्यू आहे दोन्ही व्हॅल्यू येतात का चेक करूया आपण. साइन थिटा बिलॉंग्स टू म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू लाईज बिटवीन -1 अँड +1 म्हणजेच इथे 1 येईल आणि ही जी व्हॅल्यू आहे 7/25 ही 0. काहीतरी व्हॅल्यू येईल 0.2 आणि नंतर 5 अशी व्हॅल्यू 0.25. आता 0.25 बिलॉंग्स टू -1 अँड +1. देअरफॉर दोन्ही आपल्याला इथे ह्या ठिकाणी व्हॅल्यू चालू शकतात. साइन थिटा इक्वल टू 7/25 और साइन थिटा इक्वल टू 1 दोन्हीही व्हॅल्यू या ठिकाणी येऊ शकतात. एक्झाम्पल नंबर 10. Example number 10, if cosec theta plus cot theta equal to 5, then evaluate sec theta. If cosec theta plus cot theta equal to 5, then evaluate sec theta. मग सेक थिटा आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ते सोल्युशन कसं लिहिता येईल दिलेल्या व्हॅल्यूवरून आपल्याला फाइंड करायचं आहे सेक थिटा. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इक्वल टू 5. Therefore cosec theta equal to 5 minus cot theta. कोणती एक टर्म आपण पुढे घ्यायची कॉट थिटा घ्या किंवा कोसेक थिटा घ्या कोणताही चालेल. आता स्क्वेअर केला दोन्ही साइडचा. ऑन स्क्वेअरिंग वी गेट कोसेक थिटाचा स्क्वेअर किती येईल कोसेक स्क्वेअर थिटा आणि इक्वल टू 5 मायनस कॉट थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे -b ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला तर किती येतं 5 स्क्वेअर इज 25 आणि -2ab म्हणजेच -10 कॉट थिटा प्लस b स्क्वेअर म्हणजे कॉट थिटाचा स्क्वेअर किती झाला कॉट स्क्वेअर थिटा. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची सेक थिटा. आता इथे मिडल टर्म कोणती आहे कॉट थिटा म्हणून आपल्याला या ठिकाणी कोसेक थिटाचं कन्व्हर्शन कॉट थिटा मध्ये करावं लागेल. मग आयडेंटिटी माहिती आपल्याला 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती टाकावं लागेल 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 25 मायनस 10 कॉट थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा. आता दोन्ही साईडला कॉट स्क्वेअर थिटा आहे. कोइफिशियंट दोघांचाही 1 आहे. दोन्ही टर्म कॅन्सल होतील. इथे पण प्लस कॉट स्क्वेअर थिटा आहे इथेही कॉट स्क्वेअर थिटा आहे दोन्ही सेम आहे कॅन्सल होतील. किती राहिलं मग 1 इक्वल टू 25 मायनस 10 कॉट थिटा एवढा आहे. देअरफॉर -10 कॉट थिटा इक्वल टू 25 ह्या साईडला घेतला तर 1 - 25 म्हणजेच किती राहिले -24. देअरफॉर कॉट थिटा इक्वल टू 24 डिवायडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू मायनस दोन्ही प्लस झालेले आहेत. आता देअरफॉर इक्वल टू किती येईल 12/5. कॉट थिटाची व्हॅल्यू मिळते आपल्याला 12/5. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा म्हणजे 1 कॉट थिटा आणि 1 कॉट थिटा म्हणजेच 1/12/5 तर इक्वल टू काय येईल 5/12 येईल. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 5/12. आपल्याला फाइंड करायचं सेक थिटा. मग आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी माहित आहे. युजिंग आयडेंटिटी 1 plus tan square theta equal to sec square theta and therefore sec square theta equal to 1 plus 5/12 bracket square that is equal to 1 plus 25/144 म्हणजेच 144 plus 25 divided by 144 that is equal to 169 divided by 144 म्हणजेच इथे किती होतं 1 होता. याचा अर्थ 1चा डिनोमिनेटर 1 आहे 1चा डिनोमिनेटर 1 आहे आणि 25/144 डिनोमिनेटर आपल्याला सेम करायचं असेल तर याला कितीने मल्टिप्लाय करायचं 144 ने आणि इथेही कितीने मल्टिप्लाय करायचं 144 ने. आता 1 × 144 म्हणजे 144 इथे 144 म्हणजेच डिनोमिनेटर आता दोघांचा सेम झाला म्हणून न्यूमरेटरची ॲडिशन होते 144 + 25 दोन्ही मिळून किती झाले 169/144. देअरफॉर आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट काढलं तर सेक थिटाची व्हॅल्यू किती आली 13/12. देअरफॉर सेक थिटा इक्वल टू 13/12 अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन या ठिकाणी मिळते. आता पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं होतं. एक्झाम्पल नंबर
एक्झाम्पल नंबर 11. इथे लिहिते मी. एक्झाम्पल नंबर 11 राहिलेला आहे लिहायचं. मग एक्झाम्पल नंबर 11 पहा काय होतं. इफ cot theta equal to 3/4 and pi is less than theta less than 3 pi upon 2, then find the value of 4 cosec theta plus 5 cos theta. ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर दिलेलं काय आहे, कॉट थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉट थीटा आहे 3/4 आणि क्वाड्रंट दिलेला आहे. क्वाड्रंट कोणता, पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3π/2 म्हणजे थीटा लाईज बिटवीन 180 अँड 270 म्हणजे क्वाड्रंट कोणता आहे, थर्ड आहे. क्वाड्रंट याचा थर्ड आहे. मग आता काय म्हटलंय आपल्याला इथे कोसेक थीटा काढावं लागेल, कॉस थीटा काढावं लागेल. कॉट थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉट थीटा आहे 3/4. मग ह्यासाठी आपण आयडेंटिटी यूज करू कोणती, 1 + cot स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा, कारण आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर 1 + cot स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर 1 + cot स्क्वेअर थीटा म्हणजे 3/4 स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर 1 + 9/16 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर 16 + 9 म्हणजे किती होतात, 25/16 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर कोसेक थीटाची व्हॅल्यू, कोसेक थीटा याची व्हॅल्यू किती आली, 5/4 आली. इथे आता प्लस ऑर मायनस येईल, पण थीटा लाईज इन कोणता क्वाड्रंट, किंवा पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3π/2 म्हणजे लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर कोसेक थीटा निगेटिव्ह आहे. देअरफॉर कोसेक थीटा -5/4. देअरफॉर साइन थीटाची व्हॅल्यू किती, मग साइन थीटा म्हणजेच 1 कोसेक थीटा म्हणजेच -4/5. आता आपल्याला व्हॅल्यू आणखी कशाची काढायची आहे, कॉस थीटाची. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 - साइन स्क्वेअर थीटा. देअरफॉर इक्वल टू 1 - -4/5 स्क्वेअर. साइन थीटा किती आहे, -4/5. तर 1 - -4/5 स्क्वेअर 16/25. देअरफॉर 25 - 16/25 that is equal to 9/25. Therefore cos theta equal to 3 ± 3/5. Theta lies in third quadrant. Therefore cos theta equal to -3/5. कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये cos theta निगेटिव्ह आहे. म्हणून पुढची जी स्टेप आहे ती पुढची स्टेप काय येईल, मग काय विचारलं आपल्याला, देअरफॉर 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा ही व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आणि देअरफॉर इक्वल टू 4 × कोसेक थीटा किती होतं, -5/4 प्लस 5 × -3/5. कॉस थीटाची व्हॅल्यू -3/5. 4 कॅन्सल, 5 कॅन्सल इक्वल टू -5 - 3 इक्वल टू आन्सर आलं -8. इथे प्लस आणि मायनस याचा प्रॉडक्ट किती येईल, मायनस येईल, म्हणून -3 आणि किती आलं मग आन्सर -8 आलेला आहे.